तर सगळे अ, धडाकेबाज बॅटर आहेत आणि एका टीमची बॉलिंग लाईनअप ती मात्र खूप जबरदस्त आहे. त्यामुळे ही मॅच पाहायला मजा येईल. हा चला, हा सामना 3 वाजायच्या अगोदर संपणं अपेक्षित आहे. चला मॅच सुरू करायची आहे. बबलू पाटील मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक घेऊन राजे सोरटे यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुण्याचा दर्जेदार खेळाडू, अखिल भारतामध्ये मोठमोठ्या संघांना हवा हवासा वाटणारा, आपल्या ताफ्यामध्ये गोलंदाजीतील वैविध्य, काळेवाडी पिंपरी चिंचवड. जवळ मॅचच्या दिशेने पहिला बॉल वेगात अगदी खोलवर टाकला, परंतु त्याला खणलं अक्षरशः आणि कव्हर्सला पाठवलंय. म्हणजे राजेश सोरटे कटर्स तर खूप चांगले वापरतात, परंतु आता पहिलाच बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. विकी गुजर साहेब बजाज फायनान्सचे व्यवस्थापक आहेत, शाखा व्यवस्थापक. विकी गुजर साहेब, आपलं हार्दिक असं स्वागत असेल इकडे. बबलू पाटील समोर, ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. यावेळेला वेगवान चेंडू पुन्हा एकदा, परंतु थोडासा दूर होता. बबलू यांनी खेळलाय खरा, परंतु तिकडे अडवण्याचा प्रयत्न तो ठरलाय निष्फळ आणि बॉल सीमारेषा पार जाताना पाहायला मिळेल. 4 धावा. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान. आज मात्र या मॅच मध्ये एक वेगळी रणनीती त्यांनी अवलंबली आहे, परंतु तिकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल बबलू पाटील आणि समोर जर पाहिलं तर राजेश सोरटे. एक चांगला संघर्ष सुरू आहे. दोन्ही खेळाडू प्रतियश आहेत. आपल्या बॅटिंगच्या जोरावर जबरदस्त कामगिरी. बबलू पाटील हे देखील भारतभर क्रिकेट खेळताना आपण पाहतो आणि धडाकेबाज बॅटिंग ही त्यांची वेगळी ओळख आहे. राजेश वेगवान बॉल टाकलाय, थोडासा पाठीमागे केला होता. बबलू त्याला पुढे खेळण्याचा प्रयत्न करत होते. टायमिंग तर नाही झालं, परंतु बॉल अशा ठिकाणी पडला जिकडे क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. नोमॅन्स लँड क्षेत्रात पडलाय. 2 धावा मात्र नाही रोखू शकले. बॅटच्या रडारमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न होतो. एकतर अगदी यॉर्कर लेन करतायत, नाहीतर लेनच्या थोडासा पाठीमागे बॉल टाकून त्याला बाउन्स आणि वेग या दोन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात बबलूच्या विरुद्ध.
आणि बबलू देखील विचारत असतील की आता येणारा चेंडू एकतर यॉर्कर येईल का मला अशाच प्रकारे एक वेगवान चेंडू येईल, याच्या विचारात बबलू देखील असणार आहेत. कारण रणनीती दोन्ही बाजूने आहे. बबलूचा प्रयत्न आहे राजेशचा आलेला चेंडू मोठ्या फटक्यात नक्कीच त्यांना कन्वर्ट करायचा आहे. आणि बबलूच्या बॅटचा फ्लो जरी वेगवान असेल तर त्याला मी बीट कसं करेल यासाठी गोलंदाजी करायची आहे राजेश सोरटे यांना. याही वेळेला तेच पाहायला मिळालं वेगवान, परंतु आता लेंथवर आले होते. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न, बॉल थोडासा बाजूला गेला आणि लगेच दुसरी धाव तिकडे झालेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धाव फलकावर. चांगला संघर्ष यानंतर होणाऱ्या मॅच आलमभाई पठाण वारजे आणि मातोश्री 11 मांडवगण फराटा आणि पारगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी सज्ज राहायचं. 4 षटकांची लढत आहे आणि या लढतीवर देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. अलिबाग संघ आपण देखील आला असेल तर आल्याची नोंद द्यायची आहे. हा, काही खेळाडू 2 हाफमधून जर क्वालिफाय झाले असतील परंतु ती टीम जर प्राइजमध्ये गेली तर तुम्हाला एकाच टीमची निवड करायची आहे. यावेळेला कमी गतीचा चेंडू फटका फसलाय, ओमकारच्या हातात जाऊन बसलाय आणि राजेश सोरटे आणि बबलू पाटील यांच्यातील लढाई या षटकाच्या शेवटी मात्र राजेश सोरटेने जिंकलेली आहे. बबलू पाटील माघारी परत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे निघालेले आहेत. पहिलं षटक जर पाहिलं तर मिलजुलं राहिलं, कारण 11 धावा जरूर आल्या परंतु बबलू यांचं बाद होणं त्यांची विकेट येणं ही खूप महत्त्वाची बाब होती. आणि आता दुसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर याच मैदानावरून सुरुवात ज्यांनी केली आणि आज गौंजे स्टेडियम पासून महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावण्याचं काम करतोय अष्टविनायक विजनचा खेळाडू गोलंदाजीसाठी निहाल तुसामत. निहाल निहालचा पहिला बॉल थोडासा कमी गतीने होता, ओळखला आणि काय लांब लचक पाठवलाय, कदाचित या स्पर्धेतील सर्वात लांब वरचा षटकार. डीजे तर जावेद मॅचच्या दिशेने खूप चांगलं काम आमचे डीजे मास्टर देखील करतायत. एक लांब लचक स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेलेला आहे. मयूरने 3-4 बॉल तर असे मारले ते हरूनच टाकलेले आहेत. निहाल कमबॅक करावं लागेल, कारण याच मैदानातून क्रिकेटचे धडे गिरवले गेलेले आहेत. क्रिकेटची 12 खडी इकडेच सुरुवात झाली, त्यामुळे कमबॅक त्यांनाही करावं लागेल. हो हो, वेग ऑप्शनच्या बाहेर. हे घ्या त्याचं उत्तर होतं मागील षटकाराचं. निहाल
याही वेळेला जर पाहिलं तर टेच घेतली आता मयूरची. आणि मी तर म्हणेल नेहालला पहिल्या बॉलला खडबडून जागं केलं मयूरने. आणि आता अधिक त्वेषाने बॉलिंग काय असते ती इकडे टाकली जाते. आणि यालाच क्रिकेट म्हणतात. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या कराव्या लागतात आणि सध्या तेच सुरू आहे. वेगवान परंतु लोअर फुल टॉस आणि इकडे निहाल सेलिब्रेशन देखील करतायत. मयूरला आउट व्हावं लागणार आहे. निहालला यश मिळत आहे. विकेट येताना पाहायला मिळते. थोडासा दबाव निर्माण केला पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतरचे तीनही चेंडू निर्धावलेत आणि एक विकेट सुद्धा आलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 17 वर स्थिरावलेली आहे. 4 ओव्हरची असणारी मॅच आहे. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला मॅच या ठिकाणी पाहायला मिळते श्रीतेज 11 सरहोली पुणे. सिद्धेश करंडकाचं देखील एक जबरदस्त आयोजन आपण पाहिलं. विनामूल्य अशी खूप मोठी पारितोषिकाची स्पर्धा आपण मागील हंगामात पाहिली. येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा येत आहेत. टिंगरे सरकार चषक पुण्यामध्ये येताना पाहायला मिळणार आहे. खराडीची स्पर्धा असणार आहे. NB ट्रॉफी देखील येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. जुन्नर प्रीमियर लीग पाहायला मिळेल. विविध तालुक्यांच्या प्रीमियर लीग देखील आता खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने देहू रोडमध्ये कैलासवासी बाजीराव मधुकर तरस स्मृतिचषक ही अशी स्पर्धा जी डे नाईट आणि 5 लाखाची. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष पुण्यावर सुद्धा असणार आहे. हो काय स्ट्रोक खेळलाय. खडे खडे कव्हर्स कडे जबरदस्त प्रहार धनंजय भिंसाडे. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. 2 खेळाडू त्या ठिकाणी आले. चांगला प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला खरा परंतु कॅच नाही झाली आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती 25 धावा. एक चांगली मॅच सुरू आहे. कट टू कट मॅच सुरू आहे पहिल्या 2 मध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. चला टॉससाठी यायचंय. आलमबाई पठाण तालुका निहाय गटातून पात्र झालेला संघ वारजे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मातोश्री 11 पारगाव मांडवगण फराटा 2 गाव एक संघ या फॉर्मॅटमधून पात्र झालेला संघ. तर आपण टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचे. रोहन खरात आलेत परंतु पहिलाच बॉल रणजित फराटे थोडेसे वाकून एक फाईन लेगच्या दिशेने मागील मॅच मध्ये जसा एक स्ट्रोक खेळला तसा खेळण्याचा प्रयत्न होता. 2 युवा खेळाडूंची लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला रणजित फराटे एका बाजूला जादूगर रोहन खरात. आणि या वेळेला मात्र स्ट्रोक तर खेळला आहे परंतु अडवण्याचा प्रयत्न यशस्वी नाही होत आहे. रणजित पहिल्या बॉलवर रोहन या बॉलवर रणजित फराटे चौकार.
एका बाजूला फिरकीचा जादूगार, एका बाजूला जर पाहिलं तर जबरदस्त अष्टपैलू खेळाडू रणजित फराटे यांच्यातील चांगली असली लढत पाहायला मिळते. पहिल्या षटकात लढत रंगली राजेश सोरटे आणि बबलू पाटील यांच्यामध्ये. दुसऱ्या षटकात निहाल आले, मयूर यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला परंतु त्यांना थांबवण्यात ते यशस्वी राहिले. त्या दोघांमध्ये चांगली लढत रंगली आणि या षटकात रोहन खरात विरुद्ध रणजित फराटे. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा स्क्वेअर लेगच्या दिशेने रणजित फराटे यांनी एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी आउट होत आहे धनंजय भिंताडे. काही आकर्षक फटके त्यांनी जरूर खेळले परंतु त्यानंतर रोहन खरातच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. चांगली रनिंग कॅच घेतली तिकडे निहाल तुसामद यांनी आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत खेड तालुक्याचे मिस्टर 360 सचिन बर्गे. म्हणजे गेली कित्येक वर्ष आम्ही सचिन बर्गे यांची 360 बॅटिंग पाहतोय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात. पूर्वश्रमी जर पाहिलं तर गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगलं नावलौकिक कमावलंय. खेड तालुक्यातील चिमणी गावच्या या खेळाडूने चाकण परिसरातील एक नामवंत खेळाडू आहेत. गतवर्षी मालवणच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार देखील त्यांनी भगवा चषकमध्ये घेतला होता. खूप सारी उपलब्धता त्यांच्या नावावर आहे परंतु आज काय करतात आपल्याला पाहायचं आहे. हो वेगात अगदी यॉर्कर लेंथला बॉल टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली आहे. रणजित निघाले होते दुसऱ्या धावेसाठी परंतु सचिन यांनी थांबवलं. चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. रोहन खरात असा खेळाडू आहे जो मात्र टीमला कमबॅक करून देतो आणि या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. एक महत्वपूर्ण विकेट देखील धनंजय यांची आली आहे. एक षटक बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर 31 झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ 10 पेक्षा थोडीशी सरस सरासरी 31 धावा धाव फलकावर आणि गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी ओतूर एक्सप्रेस जुन्नर तालुक्यातील हा खेळाडू आहे आणि पुण्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर पुण्यामधच्या क्रिकेट वलयांकित क्रिकेटमध्ये देखील नाव कमावलंय. गेल्या वर्षी गुजरात धमाका बिग बॅश देखील खेळताना त्यांना आम्ही पाहिलंय. जुन्नर प्रीमियर लीगचा मालिकावीराची मोटरसायकल बाईक देखील मिळवली आहे जेपीएल सारख्या स्पर्धेची असा सुधीर साबळे. परंतु समोर जर पाहिलं तर सचिन बर्गे आहेत. सुधीर साबळे समोर जर पाहिलं तर सचिन बर्गे. कमी गतीचा बॉल पहिलाच आणि मी तर म्हणेल सचिन बर्गे या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याची बादशाहत सचिन बर्गेकडे. फुलटॉस केला पहिलाच बॉल. मागील मॅचची सुरुवात देखील त्यांनीच फुलटॉसने केली होती परंतु त्यानंतर कमबॅक केलं होतं. सुधीरला कमबॅक करावं लागणार आहे कारण सुधीर देखील सोपा गोलंदाज नाहीये. त्यांना ओळखणं ते देखील तेवढं अवघड आहे आणि कदाचित त्याचा विचार करून सचिन बर्गेंना योग्य वेळेला बॅटिंगला पाठवलंय बबलू पाटीलने.
यावेळेला खूप टप्प्याचा बॉल आणि इकडे रणनीती बनवली. सचिन बर्गे त्यांचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्याच झोन मध्ये पकडलं गेलं. सचिन बर्गे एक मोठा स्ट्रोक खेळला फाईन लेगला आणि फाईन लेगलाच पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात आउट झालेले आहेत. इकडे मात्र प्रतिस्पर्धी कॅप्टन अनुराग मोहितेने सुद्धा रणनीती बनवली आणि सुधीरचा बॉल फाईन लेगला कसा येईल याची सुद्धा काळजी घेतली आणि तिकडे फिल्डर सुद्धा उपलब्ध होते. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, ज्याने पुण्याचं नाव जगभर केलं, अविनाश उर्फ पप्पू रामगुडे, मिस्टर चिरले. काल सुद्धा त्यांनी म्हणजे अंतिम क्षणी अंतिम टप्प्यातील मॅचेस गेलेल्या मॅचेस जिंकून देण्यात हातखंडा बॉलिंगमध्ये सुद्धा त्यांचा आहे आणि बॅटिंगमध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी केलेली आहे. सुधीर साबळे पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर विकेट येते. धावसंख्या जर पाहिली तर 37 झाली आहे. 4 षटकांची ही लढत आहे. दोन महत्वाचे संघ सध्या मैदानात खेळत आहेत. टप्प्याचा बॉल, बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. सुधीर पोहोचतायत तिकडे आणि कॅच घेत आहेत. लगातारची दुसरी विकेट सुधीर साबळे यांच्या नावावर. माघारी परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी खास या स्पर्धा खेळण्यासाठी जिल्हा धाराशिव आणि तुळजापूरवरून दाखल झालेले आहेत. आदिशक्ती महाराष्ट्राची तुळजाभवानी त्याच गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू गेल्याच आठवड्यात दिल्ली गाजवली. दिल्ली धमाका बिग बॅश मध्ये एकच हाफ सेंचुरी झाली आणि ती सुद्धा पटकावण्याचा मान महाराष्ट्राला आणि तुळजापूरला गेलेला आहे. तोच कृष्णा मैदानात येत आहेत. सुधीर आता हॅट्रिकच्या संधीवर पोहोचलेले आहेत. हाच तर क्रिकेट आहे. पहिल्या बॉलवर दबाव होता आणि आता दबाव त्यांनी निर्माण केलाय. यावेळेला उसळता बॉल फाईन लेगच्या क्षेत्रात खेळला गेलेला आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळतोय, परंतु बॉल टर्न झाला आणि सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय. चौकार. हो हो, प्रचंड वेगात बॉल येताना पाहायला मिळाला यावेळेला. हीच तर सुधीरची खासियत आहे. त्यांच्या गोलंदाजीला ओळखणं तेवढं सोपं नाहीये आणि कृष्णा सुद्धा या ठिकाणी माघारी परत आता धावबादच्या स्वरूपात. रणजित फराटे जोडीला जर पाहिलं तर आता वाघोलीचे आसिफ शेख चाललेले आहेत. एक क्रिकेट आहे. आज पहा, विविध भागातून खेळाडू आलेत, शहरातून खेळाडू आलेत, गावातून खेळाडू आलेत, विविध तालुक्यातून आलेत, जिल्ह्यातून खेळाडू या ठिकाणी येताना पाहायला मिळालेले आहेत. प्रत्येक जण आपली छाप पुण्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करतोय. आता पुढल्या आठवड्यापासून जर पाहिलं तर टेनिस बॉलला सुरुवात होणार आहे. एक वेगळ्या बॉलचं क्रिकेट सुरुवात लगेच कुणाचा जम बसणार नाहीये, परंतु तोही हंगाम खूप चांगला रंगेल. यावेळेला थोडासा पाठीमागे बॉल टाकला होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. निहाल तिकडे आलेत आणि दुसऱ्या प्रयत्नात थ्रो करतील तोपर्यंत दुसरी धाव घेतली आहे. तिसरीचा कॉल. रणजितची रनिंग आणि तिचं कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीने ते ज्या वेगात ते धावतात आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 43 धावा झालेल्या आहेत. 11च्या सरासरीने 44 धावा. त्याची खूप खूप शुभेच्छा. विनंती आहे की व्यासपीठावर या प्लीज. चला, मातोश्री 11 मांडवगण फराटा आणि पारगाव चे कॅप्टन आणि आलमभाई पठाण वारजे कॅप्टन या त्वरित या.
चला या टॉस साठी लवकर, अन्यथा 3 ओव्हरचे सामने खेळावं लागणार तुम्हाला. आले हो हो नाही पाडायचे ते तुम्ही टॉप 4 मध्ये उसके बाद लगेच मालूम पड़ेगा इनके मैच, इसके बाद जो मैच है नहीं, इसके बाद इनका चालू चालू मैच में विनर बोल के चिट्ठी डालेंगे तभी लगेच मालूम पड़ेगा. पारगाव मातोश्री 11 या टॉस साठी लगेच. पाहूया 24 चेंडू मध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. धनंजय विंताडे ज्यांनी मागच्या सामन्यात काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि स्ट्राइक वर शेरू लोहार तर नॉन स्ट्राइक वर एक उभरता समालोचक तुषार रणदिवे. हे असतं प्रोफेशनल क्रिकेट. त्यांना माहित आहे समोरच्या टीमला 44 धावा कमी आहे, पण ते लढण्यासाठी पुरेसा आहे. ते दाखवून देताना जीतू शेळके हो पहिल्या चेंडूवर षटकारांनी आपल्या इनिंगची सुरुवात करताना एक षटकार गेला, पण कमबॅक काय असतो ते दाखवून दिला धनंजय बिनताडे यांनी. नवीन फलंदाज रोहित खरात गेल्या 1-1.5 वर्षात नावारूपाला आलेला खेळाडू. जो संघ जिंकणार तो थेट सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल होणार. चला पारगाव टॉस साठी या.
कदाचित शेवटचा पुकार असू शकतो. RC11 अलिबाग संघ अगदी वेळेवर उपस्थित राहिला, त्यांच्या देखील मनपूर्वक आभार. काल काय खेळलं त्यांचा संघ. काय वेग, काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय धनंजय भिंताडे. त्याला माहित आहे की आपला जो 6 बॉल आहे तो खूप निर्णायक आहे. आपल्या जे ओव्हरचे जे 6 चेंडू आहेत ते ह्या मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करून देऊ शकतो. चला मातोश्री 11 मांडवगण फराटा आणि पारगावचे कॅप्टन आलेले आहे. हो, काय फ्लिक केलंय, काय फ्लिक केलंय. 4 ओव्हरचे सामने, यानंतरचे सर्व सामने जास्तीत जास्त 4 ओव्हरचे होतील. कोण टॉस जिंकले? आलमबाई पठाण वारजे. हे मॅच जसं संपलं तसं लगेच आतमध्ये जायचंय जर तुम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतला असेल तर. काय निर्णय? ऍक्च्युली आता हे फक्त तुमच्यासाठी नाही, सर्वच टीमनी थोडं प्रोफेशनल राहिलं पाहिजे. जेव्हा टॉसला येतं तेव्हाच निर्णय सांगायला हवं. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आहे असे सुरेशराव भिशे यांचे सहर्ष स्वागत. बारा रन 1 ओव्हर. आसिफ. ओ, असं वाटलं तुषार रणदिवेने जिकडून संपवलं होतं तिकडून चालू करतोय का काय. हे सामना पाहण्यासारखा असणार आहे कारण आसिफ शेखनी पण लास्ट मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती.
कमबॅक, काय कमबॅक आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 19 धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. या स्पर्धेमध्ये कोणता संघ हार मानणार नाहीये, कारण की काल 87चा पाठलाग करताना 2 चेंडू 2 झाले नाही. सकाळी आपण अमोलदादा पवार आणि योगेश सरकारची मॅच पाहिलीच. काय अप्रतिम बॅटिंग केली. ओ कॅचची संधी. काय सेव्ह केला, काय प्रतिम सेव्ह केला. आपल्या संघासाठी 6 धावा रोखले विशाल निगोट यांनी. दोन ओव्हर 20 धावा. अजूनही 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 12चा रिक्वायर्ड रन रेट. गोलंदाज विशाल निगोट की सौरभ बिराजदार की कृष्णा गवळी की बबलू पाटील, कोण गोलंदाज पाहूया. आलमभाई पठाण वारजे संघाने काय निर्णय घेतलाय. दोन मिनिटं. ठीक आहे, चालते 2 मिनिटं.
चौकार. चौकार. कळेल का आता निर्णय? आलमभाई पठाण वारजे. फिल्डिंग मॅच संपल्याबरोबर प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या. चौकार. 39 रन, 39 धावा. अजूनही 5 धावांची गरज. सहा चेंडू 4 धावांची गरज. यानंतर ज्या टीमची मॅच आहे
टीम मीटिंग हर्डल वगैरे आत्ताच करून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्याबरोबर लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे दोन्ही टीम आलमबाई पठाण वारजे आणि मातोश्री 11 आपल्या आघाडीचे जे 2 फलंदाज आहे त्यांना रेडी ठेवायचे. यानंतरच्या मॅचचे पंच राजू तरलोचन सिंग रत्तू उर्फ बॉस आणि संभाजी थेऊरकर. व्हाईट बॉल. श्रीतेज 11 संघाने आजचा हाफ जिंकून थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला, पण चांगला खेळ केला व्यंकटेश वॉरियर संघाने देखील. चला पंच मैदानाचा ताबा घ्या, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आलमभाई पठाण क्रिकेट क्लब वारजे आणि चला बॅट्समॅन